विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा महाराज म्हणतात वृक्ष कबो फलन खाय न धीन संचनीर परमार्थ काय यही कारण काय कारण आहे हा आनंद आहे आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा माझेच माझेच म्हणून स्वतःचे काहीच नाही आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातुणी ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद कुठे आहे परमार्थ हे महादण जोडी देवाचे चरण या ठिकाणी जो आनंद आहे तो कुठेच नाही विढाला विढाला एक मंत्रालयामध्ये कामाला होता कामावर जायला निघाला बायकोनं सांगितलं लवकर या त्यानं विचारलाच काय तिनं सांगितलं अशा गोष्टी लक्षात राहत नाही बायकांचं माहिती आहे ना कसं आहे थोडा वेळ राहिला तुम्ही बडबड करू नका फक्त तुम्ही आल्यापासून तुमची बडबड चालू आहे त्यानं सांगितलं आज काय आहे तिनं सांगितलं आज माझा वाढदिवस आहे तो म्हटलं आता जातून लगेच येतो मंत्रालयामध्ये गेला मंत्र्यांना दौऱ्यावर जायचं होतं मंत्र्यांना सांगितलं आज 6 वाजेपर्यंत कुणीही घरी जाणार नाही घरी बायकोला आनंद झाला होता लवकर येणार आहे तिने घरी जेवण बनवलं पुरी भाजी काय काय जेवायला पुरी भाजीच आहे का हा पुरी भाजी बनवली होती आणि नवऱ्याची वाट पाहत घराच्या टेरेसवर इकडं जा तिकडे वाट पाहते 12 वाजले फोन लावला निघालात का त्यानं सांगितलं निघणार आहे 1 वाजला निघालात का त्यानं सांगितलं निघणार आहे 2 वाजले 3 वाजले शेवटी यानं मोबाईल स्विच ऑफ करून टाकला ती बाई घराच्या टेरेसवर नवऱ्याची वाट पाहत इकडं जा तिकडे नवऱ्याची वाट पाहत होती आणि त्याच घराच्या समोर एक खडी फोडणारा जोडपं खडी फोडत होतं
ऊन झालं, जेवायचा टाइम झाला. ते खडी फोडणारं जोडपं एकामेकामध्ये बोलत होतं. नवरा बायकोला म्हणतोय, ऊन झालेला आहे, जेवायचा टाइम झालेला आहे, आपण त्या बंगल्यामध्ये जाऊ. आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाखाली आपण जेवण करायला बसू. त्याने सांगितलं, वरती त्या बाईसाहेब आहेत, त्या आपल्याला आतमध्ये जाऊ देतील का? त्या खडी फोडणाऱ्या जोडप्यानं त्या बाईला आवाज दिला, बाईसाहेब आम्ही आतमध्ये येऊ का? तिने सांगितलं, या, आम्ही कचरा करणार नाही, आम्हाला फक्त जेवण करायचं. तिने सांगितलं, ठीक आहे. दोघं जण जेवायला बसले. फाटलेल्या त्या मांजरपाटच्या फडक्यामध्ये शिळे भाकरीचे तुकडे होते आणि आंबलेलं ते कालवण होतं. दोघं नवरा बायको आनंदानं जेवतायत. नवरा बायकोला घे म्हणतोय आणि बायको नवऱ्याला घ्या म्हणते. सुकी कोणती आहे, खालची का वरची? सुकी कोणती आहे, खालची का वरची? हा, खालचीकडे नसून आनंदाने खातीये आणि वरचीकडे असून खाता येत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं.